नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या दीपाली स्टिचिंग टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे मी जे सामान आणलेलं आहे शिलाई कामासाठी किंवा आपल्याला जे शिलाई कामासाठी लागतं सामान, ते सगळं मी इथं जे माझ्याकडलं अवेलेबल नव्हतं ते मी घेऊन आलेले आहे. आणि बरेचसे असे नवरीचे ब्लाऊज आता स्टिच केलेत, तर मग भरपूर असं सामान आपलं कमी झालं होतं जे की आपल्याला शिलाईच्या कामात लागतं. आणि थोडेफार माझ्याकडे ब्लाऊज पीस वगैरे हे सुद्धा सेल करत असते मी, आणि साड्या पण सेल करत असते. तर इथं बघा, आता अस्तरचे तागे आणणं मला खूप गरजेचं होतं. अगोदर मी जेव्हा स्टार्टिंग केली होती ना, तेव्हा मी कट पीस आणत होते ताग्याचे. आता जास्त करून ह्या अस्तरच्या ताग्याची मागणी आपले ग्राहक करतात, त्यामुळं मग मी हे अस्तरचे तागे आणलेले आहे. आणि अगोदरसुद्धा आणत होते, पण जे आपलं जर बजेट नसलं ना, तर मग जे ट्रेंडिंग आहे का कलर जे जास्त चालतात तेच कलर मी तागे आणत होते. इथून मागं गोल्डन कलर, ग्रे कलर, ब्लॅक कलर आणि पिंक कलर, ग्रीन कलर असे 4-5च मी कलर आणत होते जे रनिंगमध्ये चालतात ते. तर तुमचं जर बजेट नसेल, तुम्ही जर नवीन सुरुवात करत असाल आणि आपलं जास्त बजेट नसलं, तर ह्या पद्धतीने आपण ट्रेंडिंग जे आहे ते कलर ताग्यामध्ये आणू शकतो. लेस दोरीचे बंडल गोल्डनमध्ये जास्त सेट ठेवायचे, गोल्डनमध्ये म्हणजे कशालाही वापरता येतं. आणि जेव्हा कधी आपलं बजेट झालं, मग तिथून आपण कलरनुसार व्यवस्थित आणू शकतो. पण आपल्याला बजेटनुसार जर ॲडजस्ट करायचं असलं तर अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं. तर मग आता मी इथून मागं आणत होते, पण आता माझं बजेट थोडंसं वाढलं आहे. तर मग मी ह्या पद्धतीने पूर्ण कलरचे जे आहेत तागे ते मी आणलेले आहेत, आणि काही माझ्याकडं घरी पण आहेत अवेलेबल. इथं फॉलसुद्धा आणलेले आहे, मी पिको फॉलसुद्धा करते. तर आणि ब्लाऊज पीसचे 2च का बंच आणलेले आहेत, तर अगोदर मी आणलेले आहेत. तर मग ते त्याच्यातले ना ट्रेंडिंग जे कलर आहेत, जे आवडतात, जे साड्यावर बसतात, ते बायकांनी घेऊन गेलेल्या. आणि जे काही कलर नाही चालत जास्त ते तसेच बाकी आहेत. त्यामुळं मग मी थोडेच ब्लाऊज पीसचे बंच आणलेले आहेत. आमच्या एरियामध्ये जास्त काही कटत नाही, कारण की मोठी मंडी आहे आमच्या इथं, मोठं मार्केट आहे रांजणगाव शेणपुंजीमध्ये. तर त्यामुळं मग जेवढं आपलं एरियात आपल्या चालतं तेवढंच मी इथं आणलेलं आहे. आणि माझं ब्लाऊज मला आरी वर्क करायचं होतं, त्यासाठी सुद्धा मी इथं सामान आणले. आता काय झालं, लग्नाच्या ब्लाऊजच्या गडबडीमध्ये ना पूर्ण अस्तव्यस्त पसारा झालेला आहे सर्वकडं. आणि इथं कामाला जर व्यवस्थित असलं, स्वच्छ आपण केलेलं असलं, जागच्या जागी कोणतीही वस्तू असली, तर काम करायला खूप उल्हास येतो. तर मग मी आज काय करणार आहे, आता बघा संध्याकाळचा टायमिंग आहे मैत्रिणींनो, हा कमीत कमी 6 किंवा 7चा हा टायमिंग आहे. आता ही अगोदरची क्लिप आहे, मग मी म्हटलं एडिट करून मैत्रिणींसोबत शेअर करावं. तर मग मी आता तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते. तर हा संध्याकाळचा टायमिंग आहे. स्वयंपाक वगैरे लवकर आवरून घेतलं, हे सगळं माल आणल्याच्या नंतर. आणि मग जेवणं वगैरे बाकी होते आमचे. तर इथं मी आता पूर्ण हे जेवढं काही माझं सेटरमध्ये आहे दुकानमधलं आपलं सामान, तर हे सगळं काही व्यवस्थित लावून घेणार आहे, क्लीन करून घेणार आहे. आणि मग त्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करणार आहे आपल्या कामाला. तर आता जे शिजनचे ब्लाऊज होते ते पूर्ण मी कंप्लीट करून दिलेले आहेत. आणि आता जे सामान कमी पडलं ते आपलं आता व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथं सगळं किती अस्तव्यस्त झालेलं आहे. आणि अशा वातावरणामध्ये आपल्याला अजिबात काम सुधारणार नाही. त्यासाठी मग मी काय करणार आहे, पूर्ण क्लिनिंग करून घेणार आहे. तर चला मग आता आपण पूर्ण क्लिनिंग करून घेऊया. आणि इथं ह्या पद्धतीचे मी बीट्स वगैरे हे जे ट्रेंडिंग होतं, आता ब्लाऊजला लावून लावून एवढं उरलेलं आहे बघा सामान. भरपूर असं मी लगनसराईमध्ये घेऊन आलेली होते. याच्यातसुद्धा भरपूर आपली इन्कम निघते बरं का मैत्रिणींनो. तर आता हे सगळं व्यवस्थित लावून घेऊया. सगळ्यात अगोदर मी पूर्ण जेवढं काही आहे सामान रॅकमध्ये ते सगळं काही काढून घेणार आहे. आणि झालं असं बघा, लग्नाच्या सीझनमध्ये व्हिडिओसुद्धा खूप कमी येत होते आपल्या चॅनलवरती, तर समजून घ्या मैत्रिणींनो. आणि बरेच दिवस झाले, 1 महिना झाले लगनसराईचं ब्लाऊजचं सीझन संपलं. आणि मग घरचंच माझ्या भावाचं लग्न होतं, तर 1 महिना झाले मी व्हिडिओ काही चॅनलवर अपलोड केले नाही. तर समजून घ्या. आणि आता इथून पुढं आपले व्हिडिओ येत जातील, तर आपले लाईव्हसुद्धा चालू होणारच आहे. तर आता इथं मला आहे ना
इकडं पण आहेत काही असतात. तर आता हे सगळं मी व्यवस्थित लावलं का मग नंतर तुम्हाला दाखविलच. आणि स्वयंपाक वगैरे सगळं काही झालेलं आहे आता. तर इथं मला एवढं सामान लावून हे पूर्ण कंप्लीट एकदम क्लीन केलेलं तुम्हाला दाखवते मी. आणि या साडीचा मला आहे ना फ्रॉक शिवायचा आहे. फ्रॉक नाहीतर मग हे जे दिसतंय का स्कर्ट आणि मिडी हे दोन शिवलेत का तसे याचा पण या साडीचा मला पूर्ण स्टिच करून द्यायचं. आता या आषाढी एकादशीसाठी ही तयारी चालू आहे मुलींची. तर हे जे पदर दिसतो का याचा मी वरचं पोट ते टॉप बनवणार आहे. आणि खालचे याचं जे आहे ना तर याचं मी खाली असं छान घागरा टाईप बनवणार आहे. आणि हा एक कट करायचा आहे मला. त्यानंतर हा एक ब्लाऊज कट करायचा आहे म्हणजे अर्जंटच द्यायचा आहे उद्या. तर आता ही नवीन ट्रेंडिंगला साडी आहे तर हा पण द्यायचा आहे उद्या. तर चला मग आता सगळं हे जे सगळं काही सामान आहे हे सगळं लावल्याच्या नंतर मग मी तुम्हाला दाखवते. तर बघा इकडे खूप सुंदर असं आरी वर्क ब्लाऊज करून घेतलेला आहे. आणि मी पण स्टँड आणलंय ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीनच. तर आता एवढं काढून घ्यायचंय खाली आणि मग परत ठेवून द्यायचं व्यवस्थित लावून. तर चला भेटूया मग आपण नंतर. आता खाली चटई टाकून घेते म्हणजे याला खालची कपड्याची धूळ वगैरे लागली नाही पाहिजे. आता मी सगळं व्यवस्थित लावून घेणार आहे. इथं आता बघा भरपूर असा टाईम झालेला आहे बरं का मैत्रिणींनो. बराच टाईम इथं आम्हाला पूर्ण हे आवरण्यासाठी खूप वेळ लागलेला आहे. काढायला जेवढं सोपं गेलं का तेवढं ठेवायला खूप अवघड गेलं. आणि हे काढलंच नाही तर ह्या साईडचं ह्या साईडला मी चेंज केलं. थोडंसं चेंज केलं का मग जरा बरं वाटतं. 2-3 महिने मिळून इकडलं इकडे केलं का थोडं व्यवस्थित मग जरा बरं वाटतं. आणि जागा थोडी मोकळी झाली हे सगळं काढल्यामुळं. आणि जे रॅक इकडच्या साईडने होते का ते मी ह्या साईडने लावले. आणि मशीन इकडच्या साईडने घेतली समोर तुम्हाला बघायला भेटनच. तर बघा आता इतका सारा पसरा काढून ठेवलाय. आता दिमाग काम करत नाही कुठून स्टार्ट करायचे म्हणून. पण यश आहे मदतीला. तर बघूया आता कसं होतं काय तुम्हाला दाखवतेच. तर बघा आम्हाला रात्रीचे इथं 2 वाजले होते. अनन्या आणि मीच फक्त दोघीजणी जागे होतो. यशने थोडीफार मदत केली आणि मग यश झोपून गेला. तर या पद्धतीने मी लावलेला आहे बघा. कसं झालं आहे नक्कीच कमेंट करून सांगा. नवीन तुम्ही जर चॅनलवर असाल मैत्रिणींनो तर चॅनलला नक्कीच माझा सपोर्ट करा. आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सगळ्यात अगोदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. आणि कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता पाहायला आवडेल. इथं बघा अनन्या वाट बघती मम्मी चाल झोपायला. आणि जोपर्यंत मी झोपत नाही तोपर्यंत अनन्या पण काही झोपत नाही. तर बघा ह्या साईडला रॅक होते आपले तर ह्या साईडला लावलेत. आता खूप साड्यांचा सुद्धा माल कमी झालेला आहे. आता आपल्याला साड्यांचा मालसुद्धा भरल्याच्या नंतरसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करीन. इकडच्या साईडनं मशीन लावलेलं आहे का त्या साईडनं ते रॅक होते तर मी ते रॅक या साईडला घेतलेत आणि या साईडला आपल्या मशीन लावल्यात. तर एक आपली पिको फॉलची मशीन आहे आणि आपली एक अगोदरची फुल सेटलची आणि ही नवीन इलेक्ट्रॉनिक मशीन घेतलेली. त्याचा व्हिडिओ तर तुमच्यासोबत शेअरच केलेला आहे. कशा पद्धतीने मी सेविंग करून ही मशीन मी घेतलेली आहे. आणि अजून आपल्याला एक मशीन यामध्ये अजून ॲड करायची आहे. तर ती तुम्ही असं सपोर्ट करत राहा. आणि छान अशी आपण घेणार आहे मग ओव्हरलॉकची मशीन. त्यानंतर आपल्याला अजून काही सुरू करायचं आहे समोर. ते पण तुमच्यासोबत एक सरप्राईज आहे ते पण शेअर करणार आहे. अशा पद्धतीने काही माझ्या सेटरचा लुक आहे किंवा माझ्या शॉप छोटंसं शॉप म्हटलं तरी चालतं. तर अशा पद्धतीने एवढी जागा मोकळी झालेली आहे.
आणि कोणी लेडीज आल्या तर बसाय उठायला सुद्धा होतं बरं का जागा. आणि अगोदर जे होतं का ते थोडं कमी जागा होती आणि हे जे रॅक होते ते असे आडवे लावलेले होते, तर खूप कमी जागा होती. तर ह्या पद्धतीनं केलेलं आहे बघा आता. आणि इतका वेळ झालेला आहे, आता उद्यापासून फ्रेश माइंडने छान अशा आपल्या कामाला सुरुवात करायची. आणि खूप छान वाटतं. समोरात तुम्हाला ड्रेस दाखवते मी स्टिच केलेली दुसऱ्या दिवशी. तर पहा मैत्रिणींनो, हे होते ते आषाढी एकादशीचे ड्रेस. आज वर्षीसुद्धा मी स्टिच केले होते गेल्या वर्षी, आणि ह्या वर्षी जास्त काही ऑर्डर नव्हत्या. तर हा एक, आणि जी मी तुम्हाला मागं व्हिडिओमध्ये साडी दाखवली त्याचं एक, म्हणजे असे 2 ड्रेस मी इथं तयार केलेले आहेत. आणि तुम्हाला जर ह्या पद्धतीचे ड्रेस तयार करून पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ऑनलाईनसुद्धा मी हे ड्रेस स्टिच करून देते. साडी वगैरे माझीच असते, कपडा वगैरे सगळं. तुम्ही फक्त मेजरमेंट टाकायचे आणि मला जर तुम्ही कमेंट करून सांगितलं तर मी तुम्हाला ह्या पद्धतीचे ड्रेस स्टिच करून देऊ शकते. त्यासाठी तुम्ही खाली कमेंटमध्ये मला येस म्हणून असं लिहा. मी व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देईल मैत्रिणींनो. तर बघा, असा काही मी त्या साडीचा इथं परकर पोटली ही तयार केलेली आहे. स्कर्ट आणि मिडी, साध्या आणि सोप्या भाषेत. तर ही एक 15 वर्षाच्या मुलीला येईल असा ड्रेस मी हा स्टिच केलेला आहे. आणि जो ग्रीन कलरचा स्टिच केला आहे तो पण छान